ज्ञानी पुरुषाची लक्षणं चालू आहे. पहिलं लक्षण अमानित्व. अमानित्व अदम्यत्व अहिंसा क्षांती आहे स्थैर्य महात्मा विनिग्रह इंद्रियार्थेषु मानाची इच्छा असूनही मानाची इच्छा नसणे त्याला अमानित्व म्हणा. अमानित्व अदम्यत्व पुण्य कधी तोंडाने बोलून दाखवत नाही त्याला अदम्यत्व. अमानित्व अदम्यत्व अहिंसा लोकांच्या परोपकारात जगणं त्याला म्हणायचं अहिंसा. शांती म्हणजे दुःख सहन करायचे. अहिंसा ते 11व्या 16व्या अध्यायाला. अमानित्व अदम्यत्व अहिंसा शांती. आर्जव म्हणजे सरळपणा नाही का. शांती अर्जुन आचार्य उपासना श्रीगुरूच्या सेवेकरता वेडा होणं. आचार्य उपासना शौच. ज्ञानाच्या योगाने आतल्या वासनेचा निग्रह करणे आणि बाहेर स्नान वगैरे आधी करून पवित्रता राखणे याला शौच असं म्हणतात. आत्मविनिग्रह म्हणजे आपली इंद्रिय विषयाच्या तडाख्यातून काढायची आणि समाधीकडे काय करायची लावायची का जेवणाकडे लावायची. आता वैराग्य. इंद्रियार्थेषु वैराग्य अहंकार एवच आहे. जेव्हा इंद्रिय विषयाला पाहून सैराट धावत असतात तेव्हा ज्या वैराग्याचे 2-4 हेतू असतात ते क्रमे सांगणार आहे त्याचा विचार आपण मग करू. त्याचप्रमाणे दुसरं लक्षण इंद्रियार्थेषु जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शन. प्रत्येक जीव उपाधीमध्ये अंतर हे त्याच्यामध्ये घटक असतो. जन्म असतो. प्रथम केला गर्भीवास काय करावे सांगावे नटाच्या. दुःख वगैरे 1 दिवस का मग किती बरं का 9 महिने जाऊ दे नाही का. पुढे मृत्यू आला ना कोणताही मनुष्य फारच झालं तर आयुष्य लांब होईल का मृत्यू चुकत असतो का. 100 वर्षाची व्हा का 500 वर्षाची व्हा की कोणी व्हा एकडा 1 दिवस सुद्धा पडवली जाईना. एक लावायचं. जन्म जरा व्याधी. तरुणपणा संपल्यानंतर काय येत असते म्हातारपणाला त्याला जरा असं म्हणत असतात. आता काही नाही तरुणपणातच काय येते जरा येत असते. त्याला कारण काय पोषक आहार मिळत नाही. नाना प्रकारचे आवाज नाही का दडपण असतं. याच्यामुळे ज्या सुस्थितीमध्ये शरीर राहावं ते राहू शकत नाही. 100 वर्षापर्यंत शतगणित तयार दरात बरं काय 100 वर्षाची गॅरंटी या शेटाची आहे. 100 वर्षाच्या पूर्वी एकटी मग काय करायचं मग किती राहते 10 वर्ष जगते हे भाग्य आहे. अलीकडे तर मरण फार सोपं झालेलं आहे. कोणत्या वेळेला कोणत्या कारणाने येईल काही सांगता येईल. व्याधी म्हणजे नाना प्रकारचे दुःख या शरीरामध्ये आहे. दुःख दोष अनुदर्शन ज्ञानीपुरुषाचं लक्षण असल्यामुळे त्याला हे सगळं जातच असते. किती वेळा जन्म यावेन किती वेळा मरावे. पुन्हा पाळण्यात झोपायचं. पुन्हा पाळण्यातला झोपला तर शिडीवर झोपवायचा. पुन्हा शिडीवरचा मसनात नाही पुन्हा तेवढ्यावर चुकत असते का पुन्हा दुसऱ्या देहामध्ये. मरण म्हणजे काय या देहातून दुसऱ्या देहात जाणे याला मरण म्हणतात. आणि झोप कशाला म्हणतात त्याच देहामध्ये जागे होणे याला काय म्हणायचं झोप मारायचा. दोन्ही सारखेच आहे. झोप आणि मरणामध्ये एवढंच आहे या देहातून निघून दुसऱ्या देहामध्ये जाणं त्याला म्हणायचं
मग मुक्त होत असतं का तो? मुक्त कशाने होतो? त्याची सर्व एक 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 दृष्टांत देऊन दुःख दोषानं दर्शनम, नाना प्रकारचे दुःख या. कारण मुळात मृत्यूलोकच आहे. किती दुःख असेल हे सांगता येत. बाबळीच्या झाडाला सगळे काय असते? मग काटेच असते सगळे. आंब्याला किती काटे असते काही सांगता येत. काटा सुख देत असतो का दुःख देतो? आहे का रे? बरं आहे, कुठेही रुतला तर जाऊ दे. एक मनुष्य आपलं काहीतरी बोरात पडण्याकरता करते. बोरीला काय असते? बरं, बोरी बोलतं जे अशी डाळीवरची आली ते डोळ्यातच काय गेला? काटा गेला. ते बरं का, बोरं खाण्याचं तर बाजूला तर आलं, पण भलतंच काय झालं? काय होईल? कारण त्या झाडाला नुसती फळ आहे का काट्यासहित आहे? हे काट्यासहित असतं का? आंब्याला काट्यासहित आंबे असते का? मग कसे असतात? हे डोंगर असतात. आंब्याचे बगीचे आहेत ना तिकडे. आंबा फार. मग कोकणातलं पीक कोणतं आहे? नारळ आणि आंबे. आणि विषयाविकी वैराग्याची निकी पूर्वणी मानसी की जिती हाती. विषयाच्या बाबतीमध्ये वैराग्याची निकी, वैराग्य असावं लागत असं. नाहीतर हे विषय प्राण घेतल्याशिवाय दिसायला सोपं सफर. एखाद्याला डायबिटीज झालेला आहे, इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवण करता येत नाही. मग ते आहे ना, विषय वैराग्य असेल तर नियमित ठेवेल. होऊ नये रोग काय झाला, पण त्याला काय करायचं? नियमित ठेवायचं. ते डॉक्टर लोक सांगत असतात ना, त्यालाही सुद्धा फळं खाण्याची काय होते. मग त्यांनी द्राक्ष खायचे, पण किती खायचे? डोंगर का 5 द्राक्ष खायचे. बरं का? आंब्याचा उगा पाय सॅम्पल फक्त घ्यायचा, जसं तसं ठेवून जायचं. विचित्र रोग आहे, कोणाला होईल हे सांगता येत नाही. पार्ट खराब केल्याशिवाय. म्हणून वैराग्य असावं लागत असतं. वैराग्याकरता त्याचं दर्शन व्हावं लागत असतं. पुरवणी का मानसी, जातिवंत वैराग्य त्याला असं म्हणत असतात. आता हे वैराग्य त्याचे काही स्पष्टीकरण करून घेण्याकरता हेच काही हे सिद्धांत सांगतात. वमरिया अन्ना लाळना घोटे जेवी रसना अंगणा सोया लिंगणा प्रेताची आहे. वमरिया अन्ना, एखाद्या एक मनुष्य आपला लावारीस मनुष्य, भिकारी मनुष्य, त्यांनी पाहायला म्हणला हे इथे भोजनाचा समारंभ दिसतो, तोही म्हणलं श्रीमंतच आहे. आणि जिलबीचा बेत दिसते. मग काय करत त्याला? तोही सुद्धा इतरच्या बरोबर कुठे जाऊन बसला? पंक्तीत बसला. तिकडून मालक आला. मालकाने ओळखला, याला काही आमंत्रण नाही, तरी पण काय झालं? आता तो काही तितका शहाणा होता का? जरा हे होतं बघा, 8-10 वर्ष. हे म्हटलं उठकी, आमंत्रण आहे का तुला? हे वास्तव आपली भारतीय संस्कृतीत आहे. पानावर बसलेल्या माणसाला काय करू नये, उठू नये. भारतीय संस्कृती आहे. तुका म्हणे हाताला मी नवजो दबडीचा कलाच्या भागात आहे ना. मग उठला आणि ते पाहिले बा ते जिलबी वगैरे काय करायचे, दारावरती काय राहिला, उभा राहिला. मग ते वाढण्याकरता काय यायची, फक्त पाहायचा, काय करायचा. इकडे काय झालं, एक मनुष्य एक असा अघोरी होता खाणारा की तो जिलबीच्या जिभेला दातच लावले बघा. उचलली की टाकली कंचा खांदा झाला इथपर्यंत आली. आणि त्याच्यात एका जिलबीबरोबर काय शिरली, त्या माणसीने आपला पराक्रम केला. मग होकारी आले. शेजारचा माणूस राहिला, लवकर उठ लवकर. बरं का, दारावरती गेला तर परत जिलबी ओकला. तिथे तो उठून पंक्तीतून उठवून लावलेला माणूस होता ना, त्याला जिलबी खाण्याची काय होती. पंक्तीमध्ये काय होती,
आणि मग त्याला जिलबी खाली पडली ना त्याच्यात ओकारी म्हणून, मग ती जिलबी खाण्याची इच्छा होते का होत नाही? दोषाने युक्त आहे. तसे विषय कशाने युक्त आहे? मग शहाणा वर्ष त्याची उमरी अन्नाला नकोटी जेवी अंगण सोया लिंगना प्रीताची आहे ना. प्राण निघून गेल्यानंतर शरीराला काय म्हणतात? प्रेत. कधी कधी वाजत गाजत नेत असताना ते मुलं असतं लहान लहान, त्याला वाटते दिंडी चालली. मग त्याची आई म्हणते बोळा तिकडे जाऊ नका. म्हणलं काय ते मोठं चाललं आहे. म्हणलं काय चाललं आहे? माणूस चालला आहे म्हणतात का? प्राण गेला की संपलं. विष्णू क्या काय अंगानं सोया लिंगना प्रेताची आहे. विष खाणे नागवे, किती भूक लागली तरी विष खाईल का? जळत घरी नरे गे, घर जळून राहिलेलं आहे म्हणून पैसे काढण्याकरता आज जात असतो का? व्याघ्रविवरा नवचे वस्ती जेवी, कोणाच्या दरीमध्ये झोप घेण्याकरता, वाघाच्या दरीत कुठं झोप घेण्याची इच्छा करतो का? पाहण्याची सुद्धा काय करत नाही. अलीकडे वाघाचं फारच चाललेलं आहे प्रश्न. धडाडी तलवारशी उडी न घालवी जैशी, न करवे वसी अजगराची. अगदी जोरामध्ये आणखी पेटलेला आहे, त्याच्यामध्ये कुठं उडी घालण्याची इच्छा करतो का? न करवे वसी अजगराची. उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही. तिथे एक मोठा अजगर होता. अजगर म्हणजे विभ्रत प्राणी असतो, सापाचाच प्रकार आहे का? म्हणला अजगराची उशी करून टाका. तर म्हणला वैकुंठातच गेला. अर्जना तेने पडे विषय अर्जना पडे, मेरी इंद्रियाची तोंडी काही जावं. त्याप्रमाणे ऐकेचे का पार जे जोगपायक झाली या विषयाचे परी भोगावे येणारचे मना माझे. म्हणून त्याला विषयाची सुद्धा वार्तासुद्धा सहन होत नाही. नदी इंद्रियाची तोंडे काही जावं. म्हणून इंद्रिया विषयापासून काय करतो? तो परावृत्त करत असतो. मग सेवनच करीत नाही तर मग जगेल कसा? युक्त आहार युक्त चेष्टचे असं आहे. जेवणाचं ताब्यात असावं लागलं. जयाचे म्हणे आलस्य देय अधिकारश यमदमी सौरस्य जयासी का. जयाचे म्हणे विषयाच्या बाबतीमध्ये आळस असतो. देह अधिकारचं देह रोड काय असतो? आणि श्रमदमे सौरस्य जयासी का. क्षम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह, वासनेचा निग्रह त्याला श्रम म्हणत असतात. आणि इंद्रियांचा निग्रह त्याला दम असं म्हणत असतात. दम म्हणजे गांजाचा चिलमीचा दम जसा लावते तसा दम नाही घ्यायचा. दयासी का तपोव्रताचा मेळावा. असे तप त्याच्या ठिकाणी आपल्याला दिसे. व्रत म्हणा, एकादशी व्रत आहे का नाही? हा अन्नाचा काय केलेला आहे? त्याच्यात काही आपली गोष्ट कडी आहे. दिवसभर चर पण एकादशी हे आपलं आहे बघा. द्वादशी सोडायला चालता का? म्हटलं रात्री सोडले चालत नाही का? म्हणलं काय रात्रीवर का सोडायची? म्हणला इतका फराळ झाला अजीर्ण झाला. हे आपली एकादशी आहे. काही ती एकादशी असते फलाहार करणे, काय करणे, काही असते दुग्धाहार करणे, दुधच घ्यायचा. काहीची एकादशी फक्त पाणी घ्यायचं, ज्याला जलाहार असं म्हणा. आणि काहीची काय असते निर्जला, पाणीसुद्धा प्यायचं. सीताराम भाजी असेच आहे. प्रत्येकाचे घटकं काय आहे वेगळे वेगळे आहे ना. ते समजा दिवसभरचा एकादशी कर, जो एकादशीच करत नाही. एखाद्याला सांगितलं म्हणलं एकादशी करते, म्हणलं मुळेच राहणं होत नाही. उपाशी राहणं होत. म्हणलं जितका जेवण जेवतो तितका फराळ कर, पण दिवसभर सर पण त्याला सांगावं लागतं. वारकरी शिक्षण संस्थेतल्या मुलाला सांगावं लागतं का एकादशी कर म्हणून. किती आग्रह केला तरी तो काय करा. अरे म्हणलं दक्षिणा आहे की 100 रुपये चला की जेवायला एकादशीला. तर म्हणलं तुमची दक्षिणा द्वादशीला दे.
दृष्टांत अर्जुना दिली पाळी त्याच्याकडे तपोव्रताचा मेळावा जयाची ठाई पांडवा युगांत जया गावा एकांताची विषय अत्यंत आवड त्याच्या मनामध्ये असते. योगाभ्यासी हाव विजनाकडे धाव नसाय जो नाव सांगात असे. भवयोगाभ्यासी हाव योगशास्त्र म्हणणं आहे ना पातंजलीचं. योगाच्या योगाने सर्व इंद्रिय ताब्यात राहतात, सतेज तरी राहतं. योग हे मोठे अलीकडे त्याचं काय पडले योग या हो मला काही आसनं केले पाहिजे काहीतरी केलं लगेच म्हणत असतो योग याग विधी याने व्हायचे की तुझ्याकडून होत नाही म्हणून साधनाला तुझ्याकडे त्याचा निषेध नाही बरं का. रोगी माणसाला रोग घरात शिरत नाही आपोआप पडत असतो अगं. म्हणजे योग नाही का आसनं असतात ना त्याच्यावर मोठे मोठे रोगसुद्धा योगाच्या आसनेपासून काय होतात. एक नसाय नाराजाची अंतरणे पैपंकी लोळणे तैसले की भोगणे. मग भोगाच्या विषयी त्याची कशी वृत्ती असते. नाराजाची अंतरणे बाणाच्या टोकावर एखाद्या माणसाला झोपण्याकरता दिलं तर त्याला झोप येईल का. पोयपंकी लोळणे. दुसरा दृष्टांत रक्तामध्ये बिघाड जर झाली त्याची विकृती होत असते आणि त्या रक्ताचा पू तयार होतो. माणसाला पाहिल्याबरोबर काय वाटते बऱ्याच विषयामध्ये रममानून अभ्येश्वरमध्ये पैसले की भोगणे ऐकेजी. त्याप्रमाणे या भोगाच्याकडे त्याची वृत्ती असते. आणि स्वर्गातही माणूस आहे कोणी मानी असे कोईले पिसीत जैसे स्वानाचे का असं सांगतात. स्वर्गामध्ये तुम्हाला 9व्या अध्यायामध्ये जेता अमरत्व हे राजधानी भवन अमरावती ओळखे देवपायिका स्वयंचिंता म्हणजे विनोद वनवटिका रंबे घातकाणी अजयासराय आहे का नाही कल्पतरूचे. पण हे सगळं कसं समजतो पोहिले पिशीचं जैसे स्वानाचे का. एखादा श्वान म्हणजे पुत्र मरून पडलेला आहे आणि शेवटी मेल्यानंतर त्याचा मासाचा काय सुटत असते घाण सुटत असते. त्याप्रमाणे वैराग्याच्या द्वारात विषयाच्या ठिकाणी असं समजतं. ते विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य जे रे ब्रह्मा नंदा योग्य होते. असं वैराग्य ज्याच्याजवळ असेल निश्चित समजावं आत्मलाभ त्याला प्राप्त झाल्याशिवाय ब्रह्मानंद उद्योगी होती जीव. तो ब्रह्मानंदाचा अधिकारी जीव होत असतो. वैभोगी त्रास ऐक्याचे विषय पारलौकिक विषय आणि बेखतवी जायचं जायचे भाऊ असं जाणते त्वरे वा ज्ञानाचा जो. अशा प्रकारे ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे निश्चित असं समजावं की ज्ञानाचीच लक्षण आहे. ज्ञानाशिवाय असल्या प्रकारचा व्यवहार होऊ शकत नाही. आता काय श्रीमंत लोक तरी काय करतात इथल्या विषयापेक्षा परलोकाच्या विषयाकरता काय घेतात नाव घ्या मजा मारण्याकरता कुठे जातात बरं काय अमेरिका म्हणा अमुक ठिकाणी इथे सब. आता दुसरं इंद्रियार्थेश वैराग्य. आता अहंकार होता त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार कसा नसतो त्याच्याकरता. आणि सचाळाची परी इष्टापूर्ती करी परी केले पण शरीर वसून दे. इच्छेला अनुसरून मनुष्य जसा कर्मामध्ये शेतकरी पेरणी करतो पण उगीच पेरणी करतो. खाण्याचे शेंगदाणे कुठे टाकतो जमीन मग उगीच टाकतो का एवढे टाकले तर एवढेच मिळते म्हणून अगोदर फळाचे काय करतो आणि मग त्या कार्यामध्ये प्रवृत्त होत असतो. इष्टापूर्ती करी परी केले पण शरीरी बसवले. मी हे कर्म केलेलं आहे असल्या प्रकारचा अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये. पक्वान्नाचं देवण घालायचं आणि हात जोडून सांगायचं आमची मीठ भाकरी काय करा सहन करा नाहीतर मग पक्वान्नाचं जेवण काय भेटते का असं जाऊ द्या.
केले. नाही वर्णाश्रम पोषकी कर्मे करी. वर्ण आश्रम, वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वगैरे वर्ण. अगर शूद्र म्हणणे करता हे संपलं. काला आहे तस्मै. अरे पूर्वीचा काळ वेगळा आणि आताचा काळ वेगळा. एखादा शब्द इकडे तिकडे चालतो. कायदा तयार केला आहे सरकारने. काय केला आहे? जबरदस्त कायदा आहे तो. तेव्हा कीर्तनकाराने सुद्धा नाही का समयाला अनुसरून काय केलं पाहिजे? कीर्तन केलं पाहिजे. नाही तर मार खाण्याची काय पाळी येते ना. म्हणून आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास असे प्रत्येकाचे अनेक कर्म सांगितले आहे. नित्यनैमिक कर्म असतं. त्या माझी काही नाटके आचरता योग्य प्रकारे तो कर्म करतो. परी मिया केले किंवा माझे सिद्धी केले असे नाही ठेवले वासनेमध्ये. माझ्यामुळे हे सर्व चाललेलं आहे असं वासनेमध्ये तिचं नम्रता धारण करतो. हे सर्व जे कार्याची प्रवृत्ती कोणाकडून आहे? की ईश्वराकडे सगळं काय देतो आहे ना. तुमच्या ते जगजोगी जगत नका घेऊ आणि जन्म तोची. तो आपल्याकडे भार घेत नाही. सगळं कोणाकडे देतो असं. एखादे फळ म्हणतो माझ्यामुळे तुला हे फळं मिळाले की नाही. आपण म्हणत असतो तेव्हा तुझ्यामुळे मिळाले का? झाडाला फळं आलेच नसते तू कुठून आणली? मग झाडाला फळं हे नाही तुझ्या हातात आहे का? ईश्वराच्या. शेवटी कर्तृत्व कोणाकडे? हे म्हणलं मी इतक्या लोकांना जेवण दिलं. मग काय अन्न तर तयार केलं का? फक्त शिजवलं. काय केलं? अन्न काढतो का? झाडाला कणीस काय तू आणलं का? मग कोणी आणलं? झाडाचे सुद्धा काय उपकार आहे. एक 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 दृष्टांत. अवचितपणे वायूशी सर्वत्र विचरणे की निराभिमान दैजने सूर्याची जैसे. अवचितपणे वायू सर्वत्र विचरणे. मनुष्य शरीर म्हटल्यानंतर त्याला वायूची काय आहे असं. पण त्या अन्नापेक्षाही पाण्याची गरज जास्त. पाण्यापेक्षाही हवेची गरज काय? आता हवेचं प्रदूषण आहे ना. हे सगळे जे आजार आहे ना ते पाणी आणि याच्यापासून आहे. हे तुमचे जे पदार्थ असतात ना ते फ्रीजमध्ये ठेवले जात असतात ते सुद्धा. कारण त्याच्यावर फ्रीजचा पदार्थ काय असतो तो एका दिवसाचा असतो का 2-3 दिवसाचा असतो. आणि काल निघून गेल्यानंतर पदार्थातले व्हिटॅमिन्स नष्ट होत असतात. शिळे म्हणतात त्याला. काय म्हणतात? आणि ते थंड असतात अतिशय. म्हणून तुमच्या शहरातल्या खेड्यातल्या लोकांचं जीवन चांगलं असतं. ताजा भाजीपाला खायला मिळतो. शहरातल्या लोकांना फ्रीजमध्ये ठेवून ठेवून काय झालेलं. जसा एखादा आहार आणतात ना तो आजच केलेला असतो. असं थोडं 8 दिवसापूर्वी हारकाचं पाणी मारून मारून तो बुवाच्या गळ्यात घाला. पुन्हा सगळं आणून भिजते. थांबा थांबा फोटो काढते. मला काय असं वाटतं की लवकर खेळ काढते किंवा अलीकडची जाऊ द्या. श्रुती स्वभावता बोले. नाही निराभिमान उदय नाही. सूर्याचे जायचे. सूर्य रोज तुम्हाला आम्हाला प्रकाश देतो म्हणून हे सगळे व्यवहार चालतात. पण सूर्याला मी रोज उगवतो लोकांना आनंद देतो त्याच्याविषयी अभिमान आहे का? मग निराभिमान वृत्ती म्हणतात. श्रुती स्वभावता बोले. सगळं ज्ञान कोणामध्ये आहे? श्रुती म्हणतात. निरपेक्ष रवा श्रुती जे प्रमाण म्हणून म्हणलं जात असतं. वेदाचा एक भाग आहे त्याला श्रुती आहे. श्रुती स्मृती. ज्याचा कर्ता नाही त्याला श्रुती असं म्हणायचं. ज्याचा कर्ता असेल त्याला स्मृती म्हणायचं. म्हणून भगवद्गीता कोण आहे? मग स्मृती आहे. भगवान श्रीकृष्ण तुझा कोण आहे?
गंगा काजे विण चाले. आपण नाही का ऋषिकेशला गेलो, हरिद्वारला गेलो, उन्हाळ्यात सुद्धा किती पाणी असते तिथे. तेव्हा तुमच्या आमच्या कल्याणाकरता जसे समुद्राला जाऊन मिळते, ऐसे अष्टंब्य विण भले वर्तने जायचे. निरहंकार वृत्तीने आणखी राहणं झालं, आणखी अनहंकार एवच असं म्हणत असतात. ऋतुकाळी तरी फळते परी फळतो हे नेणारी वृक्षाची आहे वृत्ती करवी दया. आता नाही का, आता आंब्याच्या झाडाला तुमच्या या मार्गशीर्ष पौष महिन्यामध्ये बार येत असतो. पण आंब्याला मी आंबे देत असतो असा झाडाला कुठे अभिमान आहे का? त्याप्रमाणे परोपकार करते वेळी कोणत्याही प्रकारे अहंकार नसतो. एवं मने कर्मी बोली जिथं अहंकारा हुकी हुकी झाली, एका वेळेची काढली भविष्याची. त्याप्रमाणे मनामधून आता क्रियेमधून अहंकार नावाची हुकी झाली. अहंकार तुम्ही धुंडाळला तरी सुद्धा दिसू शकणार नाही. आणि एका वेळेची काढली दोरी ना माळ आहे तुळशीची, आणि त्याच्यामध्ये हातून काय असतो, दोरा असतो. दोरा बाजूला केल्यानंतर मणी राहतील की खाली पडतील, आहे का? तोच दृष्टांत पैसे दिलेला का? संबंध विहीन जैसी अबरी असते आकाशी. आकाशामध्ये ढगाई जसा कोणी धरून ठेवलेले आहे, धरून ठेवलेलं आहे का मध्ये, मग आकाशामध्ये कशी राहतात? आता विमानाचा प्रश्न वेगळा आहे. विमानामध्ये थोडीफार जर बिघाड झाली म्हणजे विमान तिथंच थांबते का स्फोटच होतो. हे झालं ना, अहमदाबादला विमान पडलं, लंडनला जाणारं विमान तर फुल टाकी भरली होती पेट्रोलने. नुसतंच उड्डाण घेतलं तर काय झालं? आणि त्याच्यात असले 300 माणसं लांबवले बाई, कुठं काय जगले सगळे. आणि सगळे स्टँडर्ड माणसं होते कोणते, नाही का? त्याला कशा करता हे सगळं सांगितलं. संबंध विहीन जायची अपरे कसे. विमान जसं खाली पडला तसं ढग खाली पडला का कधीतरी? ढगामध्ये काय असते? पाणी असते सगळं. ते शेतकरी लोकांना माहिती असते. देवाची योजना आहे ना, आहे का? आकाश आहे सर्वत्र बदा आहे, पुढे वर्षावे जळे, पर्वती बैसका समुद्री रेखा या बोलविल्या. पाण्याचा वर्षाव केल्यानंतर ईश्वरी योजना आहे. जमिनीवर राहून पाणी देत असतोय का आकाशात राहून? एकाच गावाला पण देते का ढग? मग सगळ्या जगाला काय केलं पाहिजे? म्हणून त्या ऋतूमध्ये एकच आहे का नाही? सूर्याला एकाच ठिकाणी सांगितलं की सगळे फिरण्या करतात. ही ईश्वराची काय आहे? ऐसा जो समर्थन तो मी जगाचा, नाही काय? पोषण नावाची वस्तू उत्पत्ती जशी केली तसं पोषण सुद्धा करण्याचं कार्य. जगाची उत्पत्ती करणारा कोण आहे? आहे का? जीव आहे का? स्वभाव होते का? मग ईश्वर काय केला पाहिजे? मग ईश्वराकडे आहे ते पर्वती पैसा का? नाही तर उद्या हिमालयाकडे आलं तर आपलं काय? आज समुद्राच्या लाटाचं ज्ञानेश्वर महाराजचं दर्शन आलं तर आळंदी नावाची वस्तू तरंगत आहे. म्हणून मुंबईला सुद्धा काठावर ते काय समुद्री रेखा पृथ्वीवर देवावी. कोणीतरी ईश्वर काय केलं पाहिजे? ते एक दर्शन आहे बघा, त्याच्यामध्ये ईश्वर मानत नाही. दोन दर्शन आहे. एक पूर्वमीमांसा दर्शनकार ईश्वर मानत नाही, आणि एक सांख्य दर्शनकार काय करत नाही, योग दर्शनकार ईश्वर मागतो. विना ईश्वराच्या प्रसादाशिवाय समाधी सुख भोगता येत ते मात्र. पण प्रत्येकाचे ईश्वर मानण्यामध्ये प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न आहेत.
मध्यभांगीचे वस्त्र, काले पहातीचे आणि बैलावरील शास्त्र बांधले आहे. मध्यभांगीचे वस्त्र, कोणाच्या अंगावरचं वस्त्र आहे? मध्य म्हणजे दारू. साधी दारू 2 थेंबा नाही घेतली, ओव्हरलोड घेतली. काय त्याचं चालणं कसं, त्याचं बोलणं कसं, सगळं विचित्र असते. त्याचं बोलणं बिलणं बघा कसं असते. तुम्ही म्हणाल म्हणून दाखवा की. काय समजवा हे सगळं. तो बोलतो का त्याची दारू बोलत असते. मध्यभागीचे वस्त्र, 2 आपले मध्य, तुम्हाला माहिती नाही बघा. याच्यापेक्षा मध्याने अनेक ठिकाणी जे अपघात घडले त्याला कारण दारू आहे का? बरं का? काय आहे? त्या दारूच्या नशेमध्ये नियंत्रण सुटतं आणि लगेच सारी गाड्या काय होत असते, धडकन काय होत असते आणि त्याच्यामुळे जीवन उद्ध्वस्त होतं. सरकारसुद्धा कायदा करणार आहे. ड्रायव्हरला अगोदर त्याची तपासणी करायची आणि तरच त्याला गाडी चालवण्याकरता विमानात प्रवास करायचा असला तर अगोदर जात असते पाहिजे. कोणीही मनुष्य एकदम विमानामध्ये बसू शकत अगोदर त्याची हे करतात चालू आहे. ते साधा थोडा तरी त्याच्यात संशय आला काठोडे बिठोडे सगळे पाहतात. असं सरकार चाललं आहे. विधानसभेमध्येच कायदा मांडणार आहे असं म्हणतात. मग ते दारूचे प्रकार आहे, सहजी ते आलेलं आहे. मग मधलं काढले पहातेचे शस्त्र नाही का. शिवाजी महाराजाचं चित्र काढलं, त्यांच्या हातामध्ये काय असते आणि बैलावर शास्त्र बांधले आहे. बैलावर ते पोथी ठेवली, श्रीमद भागवत कथा पुराण. बैलाला कळते का? त्याला त्याचं काही नाही, तरी पण बरं आहे समजलं. गाडी आहे ना, उतारावून घसरली तर गाडीला अक्कल नाही, मग बैलाला अक्कल आहे नाही. बैल जात नाही बघा. तो शेतकरी बरोबर जाणतो ज्या अर्थी बैला सरकून त्या अर्थी उतार असला बैलाला काय आहे, कारण जीव आहे ना तो, त्याला जाणीव असते बघा. आणि म्हणजे काय बसेस म्हणा किंवा कार म्हणा तर काही जीव आहे का? सगळं लोखंडच आहे. ते तया पडे देई दयाची सेची नाही, निरंकाराचा पायी तया नाव. याला कोणता आणखी साधनाचा योग असं म्हणतात. अशा प्रकारे कर्म करूनही सुद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारे अहंकार नाही त्याला म्हणतात निरंकारता. जे संपूर्ण जेथ दिसे तेथेच ज्ञान असे आणि या विषयांना असे बोलू नये. असे क्रिया ज्या माणसाच्या ठिकाणी दिसत असेल निश्चित असं समजा विना ज्ञानाशिवाय अशा क्रिया होऊ शकत. तिथे ज्ञान आहे असं समजायचं. दोष दर्शन जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे ते अंगानला देखे दुर्दे. तरुणपणामध्ये आणखी आपल्याला त्याची जाणीव नसते. पुढे म्हातारपण आहे, नाना प्रकारचे आहे, दुःख आपल्याला भोगावं लागेल. परंतु ज्ञान काय करत असतं, पुढे अंगावर ते येऊन आढळणार आहे. आज म्हातारपण नाही, पण उद्या आल्याशिवाय, आज निरोगी शरीर आहे, उद्या रोगी झाल्याशिवाय पुढे येणाऱ्याचं ज्ञान हातात असतं. म्हणून सगळी तयारी करून ठेवतो. व्याधी, रोग, वार्धक्य, नाना प्रकारचे दुःख ते अंगानं येतात देखे दुर्दृष्ट. अजून काही आलेले नाही, पण येणार आहे मात्र काय. मग आजच त्याची काय करतो, कशा कशा प्रकारे आहे त्याप्रमाणे सगळं दर्शन आहे.
साधक विवसिया उपसर्ग विभोगिया पावे गुणे या पुऱ्याचे ओथंबाचे. साधक व्यवसाय आहे. एखादा साधक आहे, त्याच्यामध्ये आणखी सगळे प्रतिबंध येत असेल तर ते प्रतिबंध करता तो अगोदरच तयारी करून ठेवतो. का उपसर्ग योगी आहे. योगी पुरुष असतो, त्याला रिद्धी सिद्धी वगैरे प्राप्त होतात, त्याचा तो आणखी करून अगोदरच ठेवत असतो. पावे गोठनिया पुऱ्या ओथंबाजेवी. एखादा बिल्डर मनुष्य असतो, तो भिंत बांधत असतो, त्याच्याजवळ ओथंबा असतो का, आणि ते बरोबर अशी सरळ भिंत पाहिजे. नाही तर मग काही ठिकाणी अशी आणि काही ठिकाणी अशी, त्याच्याकरता तो ओथंबा ठेवत असतो. बैर जन्मांतरीचे सर्पा मनवणी नवेचे. आहे ना तुमचं, त्या परीक्षित राजाची गोष्ट सांगतात. म्हणून सर्पाला तुम्ही जर डिवचलं आणि तो जर मेला नसेल तर तो बरोबर 4 माणसं जरी झोपली असली तरी ज्याच्यावर तो गुन्हा असतो त्याला चावा घेतल्याशिवाय. प्राणी विचित्र प्राणी आहे. अति पापाची योनी म्हणजे पुढे 16व्या अध्यायामध्ये आहे. वैर जन्मांतरीचे सर्प मनोरी नवचे. आणि देवी अतिचा जन्माचे गुन्हे जो, त्याप्रमाणे आपले जे गेलेले जन्म आहेत त्याच्याविषयी पुन्हा येऊ नये म्हणून सावध असतो. कशा प्रकारे सावध असतो. डोळा हरळ नविरे गाय कोतुनाची रे. आपल्या डोळ्यामध्ये नाही का एखादा कण जर गेला तर कण निघेपर्यंत बेस्वस्थ मनुष्य असतो. ऐका, कण बाहेर निघाला डोळ्यामधून म्हणजे त्याला आनंद होत असतो. गायी कोतुनाची रे. जखम झाली आहे पण ती काच गेल्याची कशाची. जो काच त्या जखमीतून जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कसा असतो तो बेचैन असतो. काटा वेगळा, काटा सडत असतो आणि काच कोठे असतो जसा ज्या तैसे काळीचे न विसरे जन्मदाखा. आजच जन्माला आहे का अनंत जन्मापासून. मग जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, वार्धक्याचं, मानसिक विकाराचं दुःख, हे सगळे दुःखवान बडी आहे संसार सिंधू. दुष्टर नरगे उल्लंघित. सुंदर अभंग नटाच्या अभंगामध्ये पाहतो मी. किती जन्म झाला फेरा करीत नाही पडोलवावरती उभं. एक 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 दृष्टांत पोय करते निघाला. आता हे आपला जन्म जो होत असतो त्याचं हे सगळं विध हा मत रंगही निघाला. कटारे मी आता कुछ असे बालपणाची स्थिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. असं ऐसे परी जन्माचा कंटाळा नरे. 15 जण पोटग्या लाज नाही कालचा कोटगा नाही का. 15 जण 15 म्हणे देवी नाही ऐसे न करी. तो म्हणत असतो पुन्हा मी जन्म येईल असल्या प्रकारची वाट ठेवत नाही. जन्मेवारी एकाच जन्मामध्ये आणि आनंद येणारे जन्म त्याच्यापासून तो मोकळा होतो. या जन्मातच आपल्याला मोक्षाची उत्पत्ती होऊ शकते. बाकी अन्य जन्मामध्ये संप्रभा हेच देई घडे आणि काही ज्ञान. जन्म मरण फेरा कोणत्याही जन्मात मनुष्य इंद्र असो ब्रह्मदेव असो ती पुनरावृत्तीची सिंह झाला. उपाधीने मोठा पण जन्म मरण हे कुणालाच काय होत नाही. फक्त जन्म मरणातून दुःख निवृत्त करण्याचं साधन कोणतं आहे. मनुष्य जेणे तो जोडसी अन्नाचे जीवपणा. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने आणखी असं वर्णन केलेलं आहे. अधिक विचार कधी करू.